असं म्हणतात शब्दाला यमक मिळालं की कविता होते. असं म्हणतात शब्दाला यमक मिळालं की कविता होते, पण कविता इतकी सोपी मुळीच नसते. कविता म्हणजे फक्त शब्दांचा खेळ नसतो. कविता म्हणजे फक्त शब्दांचा खेळ नसतो. कधीतरीच्या कुठल्या तरी दुःखाचा घाव असतो. आनंदाच्या क्षणात तो एक सुंदर डाव असतो. कविता करण्यासाठी कवीला मातृत्व आणि पितृत्व दोन्हीही जाणावं लागतं. कविता करण्यासाठी कवीला मातृत्व आणि पितृत्व दोन्हीही जाणावं लागतं. आईच्या गर्भातल्या चिमुकल्यासारखं प्रत्येक शब्दाला गोंजारावं लागतं. आईच्या गर्भातल्या चिमुकल्यासारखं प्रत्येक शब्दाला गोंजारावं लागतं. कधीतरी एकांतात स्वतःशीच बोलावं लागतं. कधीतरी एकांतात स्वतःशीच बोलावं लागतं. मनातल्या प्रश्नांना उत्तरही स्वतःच द्यावं लागतं. कविता घडताना विचारांचं लहानपण समजतं. कविता घडताना विचारांचं लहानपण समजतं. शब्दांच्या मोठेपणाचं मोल नकळताच उमगतं. मातीच्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या गंधासारखी कविता, मातीच्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या गंधासारखी कविता अनुभवाच्या पानावर रोज उमटावी लागते. आणि तुमच्यासारख्या रसिकांचं मनभरून कौतुक ऐकण्यासाठी प्राजक्ताच्या सुगंधासारखी नेहमी दरवळावी लागते. आणि तुमच्यासारख्या रसिकांचं मनभरून कौतुक ऐकण्यासाठी प्राजक्ताच्या सुगंधासारखी नेहमी दरवळावी लागते. धन्यवाद. मी एक दुसरी कविता सादर करते. तिचं नाव आहे अपरिचित पात्र. हे असं पात्र आहे ज्याच्याबद्दल कुठेच फारसं बोललंच गेलं नाही, लिहिलं गेलं नाही. त्यामुळे म्हटलं आज व्यासपीठ आहे, रसिक सुद्धा आहेत, तर होऊन जाऊ द्या. सो हे आहे रामायणातलं अपरिचित पात्र, अर्थात उर्मिला, म्हणजेच लक्ष्मणाची बायको. नाही माहिती आपल्याला कोण ती, कशी होती ती, कुठली ती. नाही माहिती आपल्याला कोण ती, कुठली ती, कशी होती ती. ना माहितीचं माहेर रामायणाने काढूनच टाकलं तिला बाहेर. ती होती जनकाची कनिष्ठ पुत्री, सीतेची धाकटी सावली, तिची जन्माजन्मांची सखी. जनक राजाला सीता ही पहिली मुलगी होती आपल्याला माहितीच होतं, पण उर्मिला ही सुद्धा त्याची दुसरी मुलगी आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाही. ती होती जनक राजाची कनिष्ठ पुत्री, सीतेची धाकटी सावली, तिची जन्माजन्मांची सखी. सीतेच्या स्वयंवरात उर्मिलेचाही राजकुमार आला, न कळताच तिला अयोध्येत घेऊन गेला. सीतेच्या स्वयंवरात उर्मिलेचाही राजकुमार आला, न कळताच तिला अयोध्येत घेऊन गेला. ताईची करवली नव्हे, लक्ष्मणाची राणी म्हणून अयोध्येत गेली. ताईची करवली नव्हे, लक्ष्मणाची राणी म्हणून अयोध्येत गेली. तिच्या देखण्या रूपाने अयोध्याच घायाळ झाली. लावण्य सुंदर सौंदर्याची खाण, तिच्या देखण्या रूपास पतिप्रेमाचा साज. लावण्य सुंदर सौंदर्याची खाण, तिच्या देखण्या रूपास पतिप्रेमाचा साज. अचानक काहीतरी अघटित घडले, मातेने लेकरा सरण्यात धाडले. अचानक काहीतरी अघटित घडले, मातेने लेकरा सरण्यात धाडले. बंधुप्रेमाने लक्ष्मणही निघाला, पराक्रम करण्या उर्मिलेचा बळी गेला. कुणास नाही मागमूस तिच्या वनवासाचा, कुणास नाही मागमूस तिच्या वनवासाचा. तारुण्यातच भोगला जन्म पती असून विधवेचा, तारुण्यातच भोगला जन्म पती असून विधवेचा. थँक्यू.